300 वर्षापासून चालत आलेली भेंडोळची भविष्यवाणी। भेंडोळच्या भविष्यवाणीमध्ये पिकाचा अंदाज आणि पावसाचा अंदाज सांगितला जातो। त्यामध्ये जे चंद्रभान महाराजाचे वंशज आहे पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज, तर यांच्या माध्यमातून घटमांडणी जी आहे तर ती केली जाते। दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर घटमांडणी करून त्यामध्ये पावसाचा अंदाज आणि पिकाचा अंदाज, त्याचबरोबर देशाचा राजा कोण, हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या घटमांडणीच्या अंदाजानुसार सांगितल्या जातात। तर मित्रांनो, यावर्षी सुद्धा 2024ची घटमांडणी झालेली आहे। या घटमांडणीमध्ये आपल्याला पाऊस कशा पद्धतीने राहणार आहे, त्यानंतर पिकाचं प्रमाण जे आहे तर ते कशा पद्धतीने राहणार आहे, पिके चांगले राहणार आहे, पिकाला भाव कशा पद्धतीने राहणार आहे, तर याची सर्व घटमांडणी जी आहे तर ती केली जाते। तर मित्रांनो, ही घटमांडणी जी आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जोमा तालुक्यातील जे भेंडोळचं गाव आहे तर त्या गावामध्ये केली जाते। तर ती चंद्रभान महाराजचे वंशज जे आहे पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज, तर या महाराजांच्या माध्यमातून केली जाते। यामध्ये बऱ्याच ठिकाणाचे जे शेतकरी आहे तर ते उत्स्फूर्तीने त्यामध्ये येतात आणि सहभागी होतात, त्या भेंडोळच्या घटमांडणीला सहभागी होतात। तर मग मित्रांनो, याच घटमांडणीमध्ये पाऊस कसा आहे तर ते आपण बघूया। मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जूनमध्ये जो पाऊस आहे तर तो आपल्याला कमी पाऊस दाखवण्यात गेलेला आहे। त्यामध्ये जुलैमध्ये जो पाऊस आहे तर तो आपल्याला साधारण पाऊस जो आहे तर तो दाखवला गेलेला आहे। ऑगस्टमध्ये आपल्याला चांगला पाऊस आहे आणि सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस आहे आणि त्यामध्ये अवकाळी पावसाचं सुद्धा संकट आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये दाखवल्या गेलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण आता पिकं बघू की कोणत्या पिकाला कशा पद्धतीने पिकं येतील आणि त्याला भाव काय राहील। कापूस जो आहे तर तो कापूस आपल्याला सर्वसाधारण जे आहे तर कापूस आपल्याला येणार आहे। त्यामध्ये ज्वारी पीक जे आहे तर ज्वारी पीक आपल्याला साधारण आहे पण भावात चांगली तेजी आपल्याला त्यामध्ये दिसून येणार आहे। त्यामध्ये तूर जी पीक आहे तर तूर पीक जे आहे तर ते साधारण दाखवलं गेलं आहे। मूग पीक जे आहे तर मूग पीक आपल्याला चांगलं दाखवलं गेलेलं आहे आणि उडीद जे आहे तर उडीद सर्वसाधारण आपल्याला त्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे। तीळ पीक जे आहे तर ते आपल्याला चांगलं आहे। वाटाणा पीक जे आहे तर ते साधारण पीक दाखवलं गेलं आहे। गहू पीक जे आहे तर ते चांगलं आहे, भावात तेजी सुद्धा आपल्याला त्यामध्ये दाखवले गेलेली आहे। आणि जे हरभरा आहे तर हरभरा साधारण आहे पण भावात कमी दाखवलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बऱ्याच पिकाची जी आहे तर ती अंदाज जो आहे तर तो सांगण्यात आलेला आहे। पाऊस जो आहे तर तो आपल्याला जूनमध्ये कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा जास्त, असं ऑगस्टमध्ये त्यापेक्षा जास्त आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस, पण अवकाळीचं संकट दाखवलं गेलेलं आहे। यावर्षी रोगराई जी आहे तर ती जास्त प्रमाणात दाखवल्या गेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने घटमांडणी जी आहे तर भेंडोळची भाकीत जे आहे तर ते घडवण्यात आलेलं आहे, दाखवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, जो राजा आहे तर ते राजाचं लोकसभा चालू असल्यामुळे त्याचं काही जे उघड आहे तर ते केलेलं नाही। तर मित्रांनो, जी परंपरा आहे 300 वर्षापासून चालू असलेली तर ती 300 वर्षाची परंपरा आजही चालू आहे। लोकांचं उत्स्फूर्त त्यामध्ये जास्त प्रमाणात दाखवण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने घटमांडणी जी आहे तर ती भेंडोळची होती। मित्रांनो, याला जो आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तर त्याला आधार नाही, पण शेतकऱ्याचा जो आहे किंवा लोकांचा जो आहे तर तो भरोसा त्या घटमांडणीवर आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने घटमांडणी 2024ची होती। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।